पहलगाम हल्ल्यानंतर भारत जशाच्या तसे पाकिस्तानला उत्तर देईल असं निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी म्हटलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करू शकणार नाही। पाकिस्तानने अशा पोकळ धमक्या देऊ नयेत अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धाची चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही राज्य सरकार केंद्र सरकार यावर चर्चा करत आहेत, बैठका होत आहेत, संरक्षण मंत्र्याच्या बैठका होत आहेत। मात्र भारत नेमकं यामध्ये काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर आहेत। सर, भारत काय करणार याची जगासह सगळ्याच देशांना आता चिंता लागली आहे। भारतात सुद्धा सगळे सामान्य नागरिक चर्चा करत आहेत की चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे। तुम्ही प्रत्येक पाकिस्तानच्या लढाईत सहभागी झालेला आहात, तुम्हाला तो अनुभव आहे। काय करू शकतो की ज्यामुळे हे पाकिस्तान सगळं बंद होईल आणि काय ऑपरेशन असू शकतं पुढे? आपण विचारल्याप्रमाणे भारत आता पाकिस्तानला त्याच शब्दात उत्तर देईल, त्याच भाषेत उत्तर देईल जी भाषा पाकिस्तानला समजते। म्हणजे पाकिस्तानला दंड देणं आवश्यक आहे। ते दंड कोणत्या प्रकारे द्यावा लागेल याबद्दल आत्तापासून माहिती देणं हे उपयोग होणार नाही, परंतु ज्या प्रकार पाकिस्तानने आतंकवादी भारतामध्ये पाठवून पहलगाममध्ये आपले निरपराधी लोक, तरुण लोक, नवीन लग्न झालेले नवरा बायको अशा लोकांना मारलं आहे, त्याचा धडा त्यांना द्यावा लागेल। आपल्या पंतप्रधानांनी दोनदा म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला चांगला धडा शिकवू आणि आम्हाला तुम्ही कोणत्या जागेवर ते तिथे शोधून काढू आम्ही। ह्याचा अर्थ हा आहे की भारतीय शासन, भारतीय संरक्षण पद्धती, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय जनमानस आता पाकिस्तानला माफ करणार नाही। कारण की युद्धामध्ये काय होईल हे सांगणं माझ्याकरता चुकीचं होईल, परंतु एक नक्की आहे की पाकिस्तानला असा धडा शिकवता जाईल की कमीत कमी आजची तरुण पिढी आहे ही परत आपला साहस करणार नाही। काय नेमकी परिस्थिती आहे? अशा पद्धतीने लष्कर ऑपरेशन राबवते, मात्र ते सापडतील नाही सापडतील, तिथं जाण्यासुद्धा रस्ता नाही, अशा ठिकाणी ते लपलेत का किंवा निघून गेले असतील असं तुम्हाला काय वाटतं? या सगळं हे आतंकवादी आहे जे कठीण लोक जे लपाई करतात, हे कठीण ते कठीण क्षेत्र शोधतात इथे की सामान्य व्यक्ती किंवा सामान्य सैन्य पोलीस हे जाऊ शकत नाही किंवा जात नाही आणि त्यांना शोधणं पण कठीण होतं। जंगलामध्ये त्यांना पळणं जास्त सोपं जातं। ह्याकरता हे आतंकवादी आणि दुसरं एक करतात की त्यांना शोधणं कठीण जाईल, ह्याकरता ते स्थानिक लोकांच्या मदतीने स्थानिक लोकांबरोबर राहतात, त्या गावांमध्ये राहतात, त्यांच्याबरोबर जेवतात, म्हणजे लोकांना माहीत होणार नाही की हे लोक कोण आहे। समजा अचानक तुम्हाला जंगलामध्ये 4 माणसं दिसले जे काहीतरी आग वाढवतात आहे, तुम्हाला शंका होती हे आले कसे होते, पण तेच जर गावामध्ये जर राहिले तर तुम्हाला शंका होत नाही, कारण की ते गावचे लोक असतात। ह्याकरता जास्त करून आतंकवादी 90% आतंकवादी पाकिस्तानमधून जे आलेले आहे हे स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय जगू शकत नाही। पाकिस्तानमध्ये अशी एक चर्चा आहे, माजी पंतप्रधान नवाज शरीफ म्हणतात की भारतासोबत युद्ध नको, आणि आताचे जे पंतप्रधान आहेत ते म्हणतात आम्ही युद्ध करणार, आणि त्यांचे जे परराष्ट्र संरक्षण मंत्री आहेत ते म्हणाले की दोन्हीकडून अणुबॉम्बचा वापर होऊ नये, मात्र युद्ध व्हावं। हे सगळे राजनीतीचा भाग आहे का कन्फ्यूज करण्याचा भाग आहे भारताच्या? नक्की आहे, 100% आहे। पाकिस्तान जर अणुबॉम्ब वापर करेल तर त्याला भारत सोडेल का? सोडलं पाहिजे का? आणि आपल्याकडे अशी पण यंत्रणा आहे की तुम्ही अणुबॉम्बाचा प्रयोग करू शकणार नाही, हे पण तितकंच नक्की आहे। कारण की अणुबॉम्बाचा प्रयोग 1945 नंतर पूर्ण विश्वात झालेला नाही। भारत पाकिस्तानचे अनेक युद्ध झाले, तेव्हा त्यांनी पण धमकी दिली होती पाकिस्तानने, पण त्याची हिंमत झाली नाही। अणुबॉम्बचा वापर करणं म्हणजे त्यांनी स्वतःच्या राष्ट्राची आत्महत्या करणं हे होईल, सोडणार नाही। आणि अणुबॉम्बाचा वापर न करेल ही सद्बुद्धी पाकिस्तानला मिळेल अशी मला पूर्ण आशा आहे, कारण की पाकिस्तान पूर्णपणे ध्वस्त होईल ह्यात मला पुढील शंका नाही आहे। आणि ह्या प्रकारच्या धमक्या, ह्या प्रकारचे बोलणे हे पाकिस्तानचे जे शासक करतात आहे ते मूर्ख आहे, ते मूर्ख आहे। मी ते बुद्धिमान लोक ह्या प्रकारच्या धमक्या देत नाही।
अगोदर अजून पण एकदा म्हणाले होते आणि मग ते मारले गेले. ओके. त्यांनी पण असंच म्हटलं होतं आणि त्यांना तरी पाकिस्तानच्या लोकांनी कुठेतरी मारून टाकलेलं आहे. तर ह्या प्रकारची भाषा न वापरली गेली हेच पाकिस्तानच्या हितामध्ये आहे. धन्यवाद सर. तर हे होते शेकटकर सर. आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर भारत देईल, मात्र ते कशा पद्धतीने देईल हे सरकारकडे सोडू, मात्र आता उत्तर द्यावं लागेल अशी प्रतिक्रिया सरांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.